घटना आहे 10 नोव्हेंबरची मुंबईमधल्या गोराई परिसरात. मुंबईच्या गोराई परिसरात गोणीत सापडलेल्या मृतदेहानं संपूर्ण शहरात खळबळ माजली. मृतदेहाचे 7 तुकडे करून ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यामध्ये टाकून गोणीत भरण्यात आले. या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला. 2 दिवसांपूर्वी बोरिवलीतील गोराई, बाबरपाडा, शेफाली गावाजवळील जंगलात काही स्थानिक रहिवाशांना 7 गोण्या सापडल्या. या गोण्यांमधून सगळीकडे दुर्गंध पसरला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच रहिवाशांनी ही माहिती गोराई पोलिसांना दिली. नेमकं काय आहे हे मुंबईतल्या गोराई परिसरातील प्रकरण आणि कसा लावला पोलिसांनी या प्रकरणी छडा, पाहूयात. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड. गोराईच्या बाबरपाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या रस्त्यावर शेफाली नावाच्या एका गावाजवळ काही दिवसांपासून सगळीकडे दुर्गंध पसरला होता. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना जे आढळलं ते थरकाप उडवणारे होतं. गोराई बीच येथे असलेल्या जंगल परिसरात झुडपांमध्ये नागरिकांना एक गोणी आली. यामध्ये मृतदेह असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांना तातडीने याबाबत माहिती देण्यात आली. या माहितीनंतर गोराई पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना या गोणीत एका तरुणाचा मृतदेह सापडला. या तरुणाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे 7 तुकडे करण्यात आले होते. त्याचं डोकं, हात, पाय आणि धड असे 7 तुकडे करून गोणीत भरून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे ते तुकडे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या प्रकरणातील मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. मात्र त्याच्या हातावर काढलेल्या RK या टॅटूचा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान अंधेरी पोलीस ठाण्यात एका तरुणाची मिसिंग तक्रार करण्यात आली. मिसिंग तरुणाची माहिती घेताना हत्या झालेला तरुण तोच असल्याचं उघडकीस आलं. तपासात त्याचं नाव रघुनंदन असल्याचंही समोर आलं. तो मूळचा बिहारचा रहिवासी होता. तसंच पुण्यात नोकरी करायचा. वर्षभरापूर्वी रघुनंदन एका रुग्णालयात काम करत होते. त्यावेळी त्याने एका 17 वर्षांच्या मुलीला औषध देऊन मदत केली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मुलीच्या घरच्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रघुनंदनला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे जाऊन गावातील काही वरिष्ठांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवलं. त्यानंतर मुलीला तिच्या भावांनी मुंबईला आणलं. तरी सुद्धा रघुनंदन मुलीला सारखा फोन करायचा. त्यामुळे कुटुंबीय संतप्त झाले. 31 ऑक्टोबरला तो पुण्यातून मुंबईत आला. त्याने त्या तरुणीला कॉलही केला, मात्र त्याचे तिच्याशी बोलणं झालं नाही. त्यानंतर तो त्याचा गावचा मित्र मोहम्मद सत्तारला भेटण्यासाठी भाईंदरला गेला. तिथं त्यांनी एकत्र मद्यप्राशन केलं. रात्री झोपल्यानंतर त्याने रघुनंदनची गोळ्याने हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे 7 तुकडे केले. मृतदेह नेण्यासाठी त्याने एका रिक्षाचा वापर केला. ते तुकडे ड्रम मध्ये भरत ते रिक्षात ठेवून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोहम्मद सत्तारचा शोध घेऊन त्याला भाईंदर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानेच रघुनंदनची हत्या केल्याची कबुलीही दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करतायत. रघुनंदन हा गेल्या 8 महिन्यांपासून पुण्याच्या एका कंपनीत काम करत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी गेला. मात्र 31 ऑक्टोबरला मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचं सांगून तो घरातून निघाला. त्यानंतर त्याचा फोन बंद केला. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने वडील पुण्याला गेले. त्याच्या मोबाईलचे शेवटचं लोकेशन अंधेरी असल्याचं समजताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या भावांनी रघुनंदनला पुण्याला बोलावलं. त्यानंतर मुंबईच्या दौऱ्यावर नेण्याच्या नावाखाली अंधेरीला आणत नशेचे औषध देऊन त्याची हत्या केली असा आरोप जितेंद्र पासवान यांनी केला. मुंबईला आल्यानंतर रघुनंदनने दारूच्या नशेत भाईंदरमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन केला. मोहम्मदने त्याला स्वतःकडे बोलवून दारू पाजली. त्यानंतर हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. एका दिवसानंतर 1 नोव्हेंबर रोजी त्याने ते तुकडे प्लास्टिकच्या डब्यात भरून तो डबा गोराईतील झुडपात फेकून दिला. दरम्यान या गुन्ह्यात अटक आरोपीचा सहभाग असल्याचं तपासात समोर येत असून रिक्षा चालकाला याबाबत काही माहिती नसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला गेला. रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी रघुनंदनच्या हातावरच्या टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाच्या हातावर RA अशी इंग्रजी अक्षरं कोरली होती.
रघुनंदनचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीचं नाव ए वरून सुरू होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दरम्यान या प्रकरणात त्या मुलीचा आणि रिक्षा चालकाचा काहीही संबंध नसल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। तसंच मुलीला 5 भाऊ असून हत्येत केवळ एकाच भावाचा सहभाग असल्याचं बोललं जातंय। दरम्यान आंतरधर्मीय प्रेमसंबंधामुळे मुलीच्या नातेवाईकांनी रघुनंदनची हत्या केल्याचा संशय त्याचे वडील जितेंद्र पासवान यांनी व्यक्त केला। या प्रेमसंबंधांमुळे अनेक कुटुंबियांमध्ये हत्या मारामारी होताना दिसते। अनेक तरुण या गोष्टीमुळे स्वतःचा जीव गमावतात। या सगळ्यापासून वेळेत सावध होऊन प्रत्येकाने सुशिक्षित नागरिक होऊन सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायला हवा। तुर्तास आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोड मध्ये इथेच थांबूयात। भेटू क्राईम रिपोर्टच्या पुढच्या भागात। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।